विद्यार्थी मित्रांनो, साहित्य मंथन भाग 1 यामधील स्थूल वाचन यामधील दुसरा पाठ आज आपण बघणार आहोत। दुसऱ्या पाठाचे नाव आहे पहिली शिकार। या पहिल्या शिकारीचे लेखक महादेव मोरे आहेत। तर आपण लेखक महादेव मोरे यांचा थोडक्यात परिचय पाहू। लेखक महादेव मोरे यांचा जन्म 1939 साली निप्पाणी या ठिकाणी झाला। सामान्य रयत कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निप्पाणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे केलेलं आहे। असे असणारे महादेव मोरे अत्यंत घरची परिस्थिती अत्यंत आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। अशा परिस्थितीतून ते लहानाचे मोठे झाले आणि निप्पाणी परिसरातील जी माणसं त्यांना भेटलीत, गोरगरीब असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील, त्यांच्या वेदना त्यांनी आपल्या कथा आणि कादंबऱ्यातून व्यक्त केलेल्या आहेत। जवळजवळ 14 त्यांचे कथासंग्रह आहेत आणि 18 त्यांच्या कादंबऱ्या आहेत। थ्रिल्स हे हिंदी पुस्तक आहे आणि त्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद लेखक महादेव मोरेंनी केलेला आहे। त्यातली एक कथा म्हणजे पहिली शिकार ही कथा त्यांनी हिंदीमधून अनुवाद केलेली ही कथा आहे। ही जी कथा आहे ही कथा दक्षिण आफ्रिकेतील नागा जमात जी आहे ह्या नागा जमातीवर आधारलेली ही कथा आहे। या कथेमध्ये नागा जमातीतल्या असलेल्या त्यांच्या प्रथा म्हणू, परंपरा म्हणू, ह्या सगळ्या या कथेतून व्यक्त झालेल्या आहेत। आणि या नागा जमातीमध्ये पहिल्या शिकारीला अत्यंत काय दिलं जातं, महत्त्व दिलं जातं। अशा पहिल्या शिकारीचा एक अनुभव त्यांनी या कथेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। ती कथा आज आपण थोडक्यात काय करणार आहोत, पाहणार आहोत। मी आता कथा वाचत त्याचं थोडंसं विश्लेषण करत तुम्हाला मी कथा काय करत जाईल सांगत जाईन। तर आपण आता कथेकडं आता वळूया। माझं बालपण केव्हा संपलं, ह्या कथेतला जो नायक आहे ह्याचं आता बालपण संपलेलं आहे। वस्तीपासून दूर जंगलामध्ये गुरुच्या जवळ 2 वर्ष राहून जीवन व्यतीत करण्याची आमच्या जमातीची विद्या शिकलो होतो। ही जी नागा जमात आहे ह्या नागा जमातीमध्ये एक परंपरा अशी आहे की त्या जमातीला एका बालपण संपल्यानंतर ह्या वस्तीपासून दूर जंगलामध्ये एक गुरु आहे त्यांचा, ह्या गुरुकडे जाऊन ह्या जमातीतल्या मुलांनी काय घ्यायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे। शिक्षण कसलं घ्यायचं आहे तर शिकारी करण्यासंबंधीचं प्रशिक्षण त्या गुरुघरी जाऊन पूर्ण काय केलं जातं। वस्तीपासून दूर जंगलामध्ये गुरुच्या जवळ 2 वर्ष राहून जीवन व्यतीत करण्याची आमच्या जमातीची विद्या मी शिकलो होतो। आता माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला होता आणि हा जो ह्या कथेतला जो नायक आहे हा नायक गुरुच्या घरी जाऊन जवळजवळ 2 वर्ष ती नागा जमातीची विद्या त्यानं काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे। आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नायकानं आपली काय द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते। तो परीक्षेचा दिवस काय जातो, उजाडला जातो। जमातीच्या मुख्याचा पुढाऱ्याचा मी मुलगा असल्याने गुरुचा माझ्यावर फार लोभ होता। हा जो कथेतला नायक आहे ह्या नागा जी जमात आहे ह्या नागा जमातीचा जो प्रमुख आहे ह्या प्रमुखाचा तो मुलगा असल्यामुळं गुरुची त्याच्यावर फारच काय होती, कृपा होती म्हणा, किंवा त्यानं चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिलं होतं। पण ज्या परीक्षेच्या कसोटीवर मला उतरावं लागणार होतं ते मला सोबत देणे अशक्य होतं। ही जी परीक्षा होती ही परीक्षा देताना मात्र गुरुचा सहवास मला लाभणार नव्हता। ही जी परीक्षा द्यावी लागणार होती ही परीक्षा मात्र मला एकट्यालाच द्यावी लागणार होती। कुटुंबातला कोणी येणार नाही आहे, गुरु येणार नाही, मी एकट्यालाच ही परीक्षा मला काय करावी द्यावी लागणार होती। आमच्या नागा जमातीत अशी परंपरा आहे की मुख्याचा मुलगा असो किंवा साध्या नागरिकाचा मुलगा असो त्याला एकाकीच ही परीक्षा द्यावी लागते। ह्या नागा जमातीमध्ये एक परंपरा आहे, ह्या जमातीतला प्रत्येक मुलाला ही परीक्षा द्यावीच लागते। मग तो जमातीतला सामान्य मुलगा असो किंवा प्रमुखाचा मुलगा असो त्यानं ही परीक्षा ही द्यावीच लागते। परीक्षा पास होईपर्यंत नागा जमातीत त्याला काय दिलं जात नाही, स्थान दिलं जात नाही। एकाएकीच परीक्षा द्यावी लागते आणि अशी परीक्षा दिल्यावरच गावातली लोक त्याला आपल्या बरोबरीचे स्थान देतात
आणि मगच नागा जमातीची एखादी तरुणी त्याच्याशी लग्न करते. ही जी पहिली परीक्षा आहे, ही पहिली परीक्षा म्हणजे त्या जमातीतल्या प्रत्येक मुलानं काय करणं, पहिली काय करणं, शिकार करणं. ही शिकार करणं आणि शिकार केल्यानंतरच त्याला नागा जमातीमध्ये त्याला बरोबरीचं काय दिलं जातं, स्थान दिलं जातं. आणि पहिली शिकार केल्यानंतर त्या नागा जमातीतल्या एखाद्या तरुणीशी त्याचा काय होऊ शकतो, विवाह होऊ शकतो. म्हणजे परंपरा कशी आहे की नागा जमातीतल्या प्रत्येक मुलानं पहिली शिकार करणं, पहिली शिकार केल्यानंतर त्याला जमातीमध्ये काय मिळतं, स्थान मिळतं म्हणा, किंवा त्याला एक प्रकारचा काय मिळतो, दर्जा मिळतो. आणि मग त्याला त्या नागा जमातीतल्या तरुणीशी त्याचा काय होऊ शकतो, विवाह होऊ शकतो. जर त्यानं पहिली शिकार केलीच नाही तर त्याला त्या जमातीमध्ये स्थान दिलं जात नाही आणि त्या मुलाशी त्या नागा जमातीतल्या तरुणीशी काय होऊ शकत नाही, विवाह होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येक मुलानं पहिली शिकार करणं गरजेचं आहे. ही त्या नागा जमातीतली काय होती, परंपरा होती. ही परीक्षा म्हणजे पहिली शिकार. ह्या पहिल्या शिकारीहून एकतर लोक विजयी परत येतात किंवा परत येत नाहीत, अशांची केवळ हाडच परत आणली जातात. आणि मग जे लोक पहिल्या शिकारीसाठी बाहेर पडतात, हे दक्षिण आफ्रिका खंडातलं असल्यामुळं तिथं जंगल मोठ्या प्रमाणात आहेत, वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि शिकार करण्यासाठी गेल्यानंतर काही वेळा हे लोक काय होतात, या वन्य प्राण्याला काय पडतात, बळी पडतात. आणि मग त्यांची हाडच फक्त काय होतात, शिल्लक राहतात. असे अनेक घटना तिथं घडलेल्या आहेत. या पहिल्या शिकारीमध्ये असफल होऊन परत आलेला एकही माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. जी व्यक्ती शिकारीसाठी बाहेर जाते आणि शिकारी करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर जंगलात गेल्यानंतर शिकार न करता कोणीही परत त्या जमातीत येत नाही. गेलेला माणूस एकतर शिकार करून परत येतो किंवा वन्य प्राण्याच्या ह्याला बळी पडलेला आपल्याला काय होतो, दिसून येतो. पण शिकार न करता मात्र काय येत नाही, घरी येत नाही. ही परंपरा तिथं आपल्याला काय होते, दिसून येते. माझे बाबा सांगतात की पहिल्या शिकारीची प्रथा फार पुरातन आहे. हा माणसाचा तिसरा जन्म आहे. माझ्या जमातीमध्ये असे मानतात की जेव्हा मूल जन्मतं तो त्याचा पहिला जन्म. या नागा जमातीमध्ये एक प्रथा आहे. प्रथा काय आहे तर माणसाचे 3 जन्म त्या ठिकाणी मानले जातात. पहिला जन्म मानला जातो तो मूल जन्माला येतं, हा पहिला जन्म. जेव्हा मुलगा गुरुच्या जवळ आपलं शिक्षण पूर्ण करून घेतो, हा दुसरा जन्म. दुसरा जन्म कुठला आहे, गुरुच्या घरी काय करणं, शिक्षण पूर्ण करणं 2 वर्ष, हा दुसरा जन्म. आणि तिसरा म्हणजे तो पहिली शिकार करतो तो. आणि तिसरा जन्म म्हणजे त्याच्या जीवनातली पहिली शिकार. म्हणजे तिथं 3 प्रथा आहेत मानल्या जातात. मूल जन्मणं हा पहिला जन्म, गुरुच्या घरी शिक्षण पूर्ण करणं हा दुसरा जन्म, आणि तिसरा जन्म असं म्हणलं जातं की त्या माणसानं केलेली पहिली शिकार हा त्याचा तिसरा जन्म. अशी त्या नागा जमातीमध्ये काय प्रथा आहे. पूर्वीच्या काळी माझे पूर्वज माणसांची शिकार करत असत. पण एकदा अजाणता एका स्त्रीची शिकार केली गेल्यामुळे जमातीची देवी रागवली आणि तिच्या कोपामुळे एकही मुलगा जिवंत राहिला नाही. एकदा अशी घटना घडली, पूर्वीच्या काळी माणसांची शिकार करत असत आणि अजाणतेपणी एका स्त्रीची काय झाली, शिकार झाली. म्हणजे ती स्त्री काय झाली, ठार पावली. आणि त्या नागा जमातीमध्ये असणारी जी देवी होती त्या देवीचा कोप झाला. आणि कोप झाल्यामुळं त्या कोपामुळं एकही मुलगा त्या जमातीमध्ये काय राहू शकला नाही, जिवंत राहू शकला नाही. सारी पटापट मरून गेली. शेवटी देवीचा राग शांत करण्यात आला आणि जमातीने माणसाच्या शिकारीवर काय घातली, बंदी घातली. आणि मग देवीचा कोप झाला, मग देवीला शांत करण्यात आला. आणि तेव्हापासून असं ठरवलं गेलं की इथून पुढं माणसाची शिकार करायची
नाही. खरं तर त्यावेळी रायफलीसारखं शस्त्र प्रचारात आलं होतं, पण या पहिल्या शिकारीत तिचा काहीच उपयोग नव्हता. आमच्या परंपरागत हत्यारानंच ही पहिली शिकार केली पाहिजे असा नियम होता. जे अत्याधुनिक शस्त्र आहेत, रायफलसारखं शस्त्र, या शस्त्रानं मात्र काय करायचं नाही, शिकार करायची नाही. परंपरागत जी नागा जमातीतली जी हत्यार आहेत, शस्त्र आहेत, त्या शस्त्रानंच काय करायची, पहिली शिकार करायची अशी होती, अट होती. माझ्या ह्या पहिल्या शिकारीचा दिवस प्रसन्नतेचा शिडकाव करीतच उगवला. आणि मग हा ज्या कथेतला नायक आहे, हा नायक पहिल्या शिकारीसाठी जाणार तो दिवस काय झाला, उजाडला. आणि हा अत्यंत पहाटेच्या कालावधीत असणारा हे नायक शिकारीसाठी बाहेर पडला. माझ्या अंगात एक प्रकारचा उत्साह संचारला, एक उत्सुकताही होती. माझ्या गुरुने माझ्या भात्यातील बाणाचे फाळ तापून लालबुंद केले आणि विषामध्ये बुडवले. या नागा जमातीमध्ये जे बाण आहेत, हे बाणाचे जे टोक आहे, ते टोकांना चांगली धार केली आणि ते विषामध्ये बुडवले आणि ते सगळे बाण त्या नायकाला दिले. आणि मग नायकाने ते बाण सगळे घेऊन तो शिकारीसाठी बाहेर पडला. भाल्याला धार लावली आणि या पहिल्या शिकारीसंबंधी जरुरीच्या गोष्टी पुन्हा एकदा मला सांगितल्या. आणि गुरुनं म्हणजे शिकार करत असताना कशा प्रकारे शिकार करायची या सगळ्या गोष्टी त्यानं समजावून सांगितल्या. मग मला बाहेर काढण्यात आलं. माझ्याबरोबर गावच्या पुढारी आणि त्याच्या मागोमाग गावातले सारे लोक होते. आणि मग त्या दिवशी गावातला जो प्रमुख होता, ते प्रमुख म्हणू आपण, ते सगळे आणि सगळे गावातले सगळे लोक याला शिकारीसाठी पोचवण्यासाठी सगळे लोक गावातनं याच्या पाठोपाठ येऊ लागले. पहाटेचा गार वाऱ्याच्या सोबतीनं धुसर प्रकाश साऱ्या गावावर पसरला होता. या प्रकाशातच आमची मिरवणूक जंगलाच्या सरहद्दीपर्यंत आली. आणि मग सगळे जे गावातले लोक होते आणि त्यांच्या नागा जमातीची जी वेश होती, या वेशीपर्यंत सगळेजण त्याला पोचवण्यासाठी या ठिकाणीपर्यंत आले. मग तेथे एक कोंबडी कापून वनदेवतेला अर्पण केली. आणि त्यांची एक श्रद्धा होती, त्या श्रद्धेनुसार तिथं असणारी सरहद्दी वेशीवर असणारी जी वनदेवता होती, या वनदेवतेला त्यांनी कोंबडी कापली, तिला अर्पण केली. मग गुरुने आपल्या हातात मक्याचे दाणे घेऊन ते मोजत देवीला कौल लावला. मी जंगलामध्ये दक्षिण दिशेने जावे असा देवीने काय दिला, कौल दिला. आणि जे त्यांच्या जी प्रथा होती की देवीला कौल लावला आणि कौल लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू शिकारीसाठी कुठल्या दिशेला जावं, दक्षिण दिशेला गेला असं तुला काय होऊ शकेल, शिकार मिळू शकेल. आणि दक्षिण दिशेला जाण्यास या कथेतल्या नायकाला सांगितलं. मग तेथेच निरोप घेऊन सगळी मागे फिरली. आणि मग ती परत सगळी माणसं आपल्या गावी गेलीत. आणि मग जो नायक होता, हा नायक एकटाच जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला. मी दक्षिणेकडे तोंड करून जंगलात शिरलो. 3 दिवस जेवण मला बांधून देण्यात आलं होतं. या 3 दिवसात शिकार गावली तर बरं, नाही तर उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणं हे सर्वस्वी माझ्या कुवतीवर अर्थातच अवलंबून होतं. ही जी पहिली शिकार करायसाठी 3 दिवसाचंच फक्त जेवण त्यांना दिलं जातं. 3 दिवसात जर शिकार आपल्याला मिळालीच नाही तर पुढल्या 3 दिवसानंतर उदरनिर्वाहाची जी सोय असेल ते स्वतःच करणं काय होतं, आवश्यक होतं. असाच 3-4 मैल चालत गेल्यावर मला थोडी सुस्ती आली. आणि सकाळी बाहेर पडलेला होता, दक्षिण दिशेने चालत तो जंगलात गेला. आणि 3-4 मैल चालल्यानंतर थोडंसं त्याला सुस्ती आली, आळस आला. समोर एक डोंगर होता. त्या पलीकडील शिकार क्षेत्रात तो ओलांडून उतरणं मला भाग होतं. तसं बघितलं तर माझ्या दोस्ताबरोबर पुष्कळ वेळा यापूर्वी मी जंगलात फिरलो होतो. हा जो नायक, हा जो जंगलात गेला होता, हा नायक अगोदरही मित्रांच्याबरोबर त्या जंगलामध्ये फिरलेला होता, पण सोबत सगळे मित्र होते. आता मात्र या कथेला नायक मात्र कसा होता, एकटाच होता. माझ्या दोस्ताबरोबर पुष्कळ वेळा यापूर्वी जंगलात फिरलो होतं, पण त्यावेळी सोबतीला दोस्त असल्याने तितकीशी भीती वाटत नसते. त्यावेळी मात्र दोस्त असल्यामुळे त्यावेळी जंगलात भीती वाटत नव्हती. आता मात्र नायक हा एकटाच असल्यामुळं थोडीफार भीती वाटत होती. आज मात्र मी एकटाच होतो आणि अनेक प्रकारच्या शंकाकुशंकांनी माझं मन
भरून गेलं होतं. शिकार मिळते की न मिळते या सगळ्या शंकाने त्याचं मन भरून गेलं होतं. असाच मी चालत होतो. मग अंग शिणल्यागत झालं होतं. माझ्या डाव्या हाताला पिंपळाचं एक भकात झाड होतं. त्यावर मी चढलो आणि 2 फांद्या फुटलेल्या एका दुबळक्यात अंग लोटून दिलं आणि मग थोडीशी विश्रांती घ्यावी आणि मग पुढं चालत जावं म्हणून एक तिथं जवळच असणार एका पिंपळाचं काय होतं, झाड होतं. तो पिंपळाच्या झाडावर चढला आणि 2 फांद्या असतील अशा या फांद्याच्या ठिकाणी तो थोडंसं त्यानं फांद्यावर बसला. अंग लोटून दिलं म्हणजे झोपला. हळूच माझ्या मनात नागीचा विचार आला. मग याच विचारानं मन व्यापून गेलं. नागी माझ्या शेजारी राहत होती. 8 जागी फुटलेल्या रानफुलासारखी ती फुलली होती. माझं तिच्यावर मन बसलं होतं आणि तिचंही माझ्यावर होतं. पण मी या पहिल्या शिकारीत यशस्वी झाल्यावर ती माझी पत्नी बनणार होती. या कथेतला जो नायक आहे या नायकाचं या नागा जमातीत असलेली नागी नावाची एक तरुणी होती आणि त्या तरुणीवर या नायकाचं काय होतं, प्रेम होतं आणि नागीचंही या नायकावर प्रेम होतं. पण दोघांचा विवाह केव्हा होणार असतो, जर त्यांनी पहिली शिकार केली तर ह्या दोघांचा काय होणार असतो, विवाह होणार असतो. किमान नागीसाठी तर आपण पहिली शिकार करावी असं ह्या कथेतील नायकाला वाटू लागतं. पहिली शिकार मी यशस्वीपणे करायला हवी होती. गुरुनी शिकवलेली सारी विद्या मला आता आठवू लागली. त्याची मनात पुन्हा उजळणी सुरू झाली. मग मनात आलं आता उठावं. असा आळस काढत बसलो तर शिकार कशी होणार. आणि मग त्याला नागीची आठवण झाली. गुरुने दिलेलं सर्व शिक्षण त्याला आठवलं आणि आपण जर इथं आळस करून असंच बसलो तर आपल्या हातून पहिली शिकार होणं कठीण आहे. त्यापेक्षा पुन्हा जंगलाच्या दिशेनं तो चालत जाऊ लागला. झाडावरून खाली उतरलो तेव्हा साऱ्या दिशा सारख्याच वाटत होत्या. खाली जमिनीवर झाडांची सावली पडली होती. त्यावरून मी दिशा निश्चित केली आणि मग कुठल्या दिशेनं जायचं हे ठरवण्यासाठी मग झाडांची पडलेली सावली आणि सावलीवरून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशा त्याने ओळखल्या आणि आपल्या दक्षिण दिशेला ज्या जायचं त्या दक्षिण दिशेनं तो जायला सुरुवात केली. माझ्या पुढे पसरलेल्या डोंगर माथ्यावर आलो. तेथून खाली नजर टाकली. खाली घनदाट जंगल पसरलं होतं आणि मग तो एका चालत त्या जंगलामध्ये एक मोठा डोंगर होता. त्या डोंगर माथ्यावर तो येऊन उभा राहिला. खाली घनदाट जंगल पसरलं होतं आणि सगळं ह्या पूर्णपणे सगळं घनदाट काय होतं, जंगल होतं. 5-6 मैल रुंदीचा पट्टा होता. त्याच्या सीमेवर असाच एक डोंगर उभा होता. दोन्ही डोंगराच्या घसरणी जिथे संपुष्टात आल्या होत्या तिथे एक ओढा खळाळत वाहत होता. तेच आमच्या जमातीचे शिकार क्षेत्र. या विस्तीर्ण पट्ट्याबाहेरील जंगल दुसऱ्या जमातीचं होतं. तेथे शिकार करण्याचा हक्क अर्थात आम्हास नव्हता. हा जो कथेतला नायक आहे ह्या नायकानं कुठं शिकार करायचं ते शिकारीचं क्षेत्र पहिल्यांदा काय केलं, निश्चित केलं. असा असणारा डोंगर आपण गृहीत धरूया आणि डोंगरावरनं वाहणारा हा एक छोटासा ओढा आहे. हा ओढ्याला भरपूर पाणी आहे आणि मग त्यांनी ठरवलं की ह्या ओढ्याच्या ठिकाणीच आपण शिकारीचं कार्यक्षेत्र निश्चित केलेलं बरं. आणि त्याच्या पुढं जे असं होतं, पुढचं जे जंगल होतं हे दुसऱ्या जमातीचं जंगल होतं. त्यामुळे त्या जमातीच्या जंगलात त्यांना जाता येत नव्हतं म्हणून त्यानं हे शिकारीचं क्षेत्र आपलं काय केलं, निश्चित केलं. जंगल म्हणजे एक सजीव विराट असं विश्व असतं. ज्यांना पशुपक्ष्यांची, झाडाझुडपांची, वाऱ्याची भाषा समजते त्यांना हे म्हणणं पटेल. एक झाड तुमच्याबरोबर बोलत असतं. पानाचं सळसळणंही एखादी रहस्यपूर्ण घटना सूचित करतं. जमिनीवरून सरपटणारे, धावणारे, चालणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी आपल्या गतीतून पुष्कळ काही सांगत असतात. पण ओळखायला पाहिजे, समजायला पाहिजे आणि हेच महत्त्वाचं असते. म्हणजे आपण ज्यावेळी जंगलात जातो जंगलाची पण एक त्यांची काय असते, भाषा असते. प्राण्यांची भाषा असते, झाडांची भाषा असते. ते ओळखता येणं काय आपल्याला गरजेचं आहे. मला जंगलात 3 दिवस राहावं लागणार होतं म्हणून प्रथम मी माझं कार्यक्षेत्र निश्चित करून घेतलं. मी असा विचार केला की या ओढ्यामध्ये पाणी पिण्यासाठी जनावर नक्कीच येत असणार आणि मग त्यांना असं ठरवलं की हा जो डोंगर आहे, हा डोंगरावरून वाहणारा जो ओढा आहे आणि ओढ्याला जे वाहतं पाणी आहे हे पाणी पिण्यासाठी कदाचित वन्य प्राणी त्या ठिकाणी येत असतील. म्हणून तिथे जवळपास मला माझा तळ ठोकावा लागणार.
मी जंगलातून वाट काढीत त्या ओढ्यापर्यंत जाऊन पोचलो. डोंगरावरून घरंगळत आलेला एक मोठा दगड ओढ्याच्या पात्रात पडला होता आणि मग तो ह्या डोंगरावरनं ह्या जंगलातून चालत चालत आला आणि या ओढ्या शेजारी आला आणि या ओढ्यातून म्हणजे डोंगरावरून एक मोठा दगड घरंगळत खाली आला होता आणि तो ओढ्यामध्ये पडला होता, ओढ्यामध्ये होता आणि सगळं पाणी पाठीमागं साठलेलं होतं. त्यामुळे ओढ्याला बांध घातल्यासारखं तिथे पाणी साठलं होतं. ही जागा माझ्या कामाच्या दृष्टीने मला उपयोगाची वाटली. तेथे एका घनदाट पर्णसंभार असलेल्या झाडाच्या 2 फांद्या आल्या होत्या. त्याच्या दुबळक्यात बैठक मारण्याचं मी निश्चित केलं आणि मग ह्या ओढ्याच्या शेजारी एक झाड होतं आणि ते पाण्यानं पूर्णपणे भरलेलं होतं आणि त्या झाडाच्या 2 फांद्यामध्ये त्यानं आपलं स्वतःचं माचान घातलं आणि तिथं तो बसला. आतापर्यंत 2 प्रहर झाली होती. शिकार साधण्याची वेळ सायंकाळची असते, कारण त्याच वेळी हिंस्र शाश्वत पाणी पिण्यासाठी येतात आणि त्याच वेळी पाणी पिण्यास येणाऱ्या इतर जनावरांची शिकारही करतात. तेव्हा संध्याकाळपर्यंत हा 3-4 तासाचा वेळ फुकट घालवायचा नाही असा विचार करून आजूबाजूच्या जागेचे निरीक्षण करावं म्हणून मी फिरू लागलो. आणि मग त्याने ठरवलं की आता आपण इथं थांबायचं. तो पुन्हा झाडावरून खाली उतरला आणि मग सगळ्या आजूबाजूच्या परिसराचं पूर्णपणे त्यानं निरीक्षण केलं आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी ओढ्याला पाणी पिण्यासाठी येणारे जे प्राणी असतील, हे प्राणी आपल्याला सायंकाळच्या वेळी शिकारीसाठी मिळू शकतील. मध्येच एकाएकी एका मोकळ्या जागेतील दगडावर बसलेले कावळे कावकाव करू लागले. त्यांचा गोंगाट ऐकून तेथे काहीतरी काळंबेरं जरूर आहे असं मला वाटलं आणि मग हा जो कथेतला नायक आहे, हा नायक झाडावर आहे आणि एकदम त्याला ह्या ओढ्याच्या काठावर दगडावर बसलेले कावळे मोठ्याने ओरडायला त्यांनी काय केली, सुरुवात केली. ह्या नायकाचं लक्ष तिकडं गेलं आणि काहीतरी तिथं घटना घडत आहे हे त्यानं नायकानं जाणलं. फिरू लागलो. मध्येच एकाएकी मोकळ्या जागेतील दगडावर बसलेले कावळे कावकाव करू लागले. त्यांचा गोंगाट ऐकून तेथे काहीतरी काळंबेरं जरूर आहे असं मला वाटलं, पण काय ते स्पष्ट समजावं म्हणून मी जवळच्या एका झाडावर चढलो आणि तीक्ष्ण नजरेने पाहू लागलो. आणि मग ह्या कथेतला जो नायक होता, ही काय घटना तिथं घडत आहे हे बघण्यासाठी तो बघू लागला. तर ओढ्याकाठच्या वाळूतून एक भला मोठा अजगर हळूहळू येत होता. त्याचं पोट फुगलेलं होतं आणि त्या ओढ्यातून एक मोठा अजगर येत होता. त्याचं पोट फुगलेलं होतं. तेव्हा त्याने एखादी शिकार मारली असावी असा अनुमान निघत होता आणि पोट फुगल्यामुळं त्यानं काय केली असावी, मोठी शिकार केलेली असावी हे नायकानं जाणलं. तो हळुवार गतीने मी ज्या झाडावर चढलो होतो तिकडेच येऊ लागला आणि नायक ज्या झाडावर बसलेला होता त्या झाडाच्या दिशेनं तो अजगर येऊ लागला. त्याची चाल आळसलेली होती. पोट भरल्यामुळे तो निष्काळजीचा वाटत होता. तो नक्कीच माझ्या दिशेने येत आहे असे मला वाटलं आणि मग तो अजगर जो होता, आळसलेला होता, संत गतीनं हळूहळू नायक ज्या झाडावर बसलेला होता त्या झाडाच्या दिशेने तो येऊ लागला. गुरुने मला सांगितलं होतं, म्हणजे नायक 2 वर्ष गुरुकडे शिक्षण घेत असताना गुरुनी त्यांना सांगितलं होतं, साप तसेच अजगरच्या डोळ्यामध्ये वशीकरण शक्ती असते. तेव्हा त्यांच्यावर आपणास जर वार करावायचा असेल तो नेहमी त्याच्या नजरेआड राहूनच केला पाहिजे. अजगर असो अगर एखादा साप असो, डोळ्यात डोळे घालून सापाला मारायचं नाही. तर सापाला मारायचं असेल तर नजरेआड करूनच त्या सापाला काय केलं पाहिजे, आपण मारलं पाहिजे. हे गुरुनं प्रशिक्षण देताना ह्या नायकाला सांगितलेलं असतं. झाडाच्या बुंद्याला वेटोळे घालीत अजगर हळूहळू वर चढू लागला आणि जो नायक ज्या झाडावर बसला होता त्या झाडावर तो वेढे घालत घालत वर येऊ लागला. तसा मी विचारातून जागा झालो. मी भात्यातून एक विषारी तीर काढला, धनुष्यावर चढविला आणि अजगराच्या डोक्यावर नेम धरून सोडला. आणि मग त्यानं आपल्या भात्यातून बाण काढला आणि धनुष्यबाणावर चढवला आणि जोरात त्या अजगराला त्यानं मारला. तो तीर त्याच्या डोक्यातून घुसून आरपार खालच्या बाजूस आला. तीर लागताच एक जोरदार फुटकारा काढून तो खाली पडला. तो खाली पडताच मगाचे कावळे
आणखी जोराने कावकाव करू लागले आणि एकच गोंगाट झाला. आणि मग ह्या नायकानं मारलेला बाण त्याच्या डोक्यातून आरपार गेला. तो खाली पडला. पुन्हा उठण्याचा फुटकार काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही काढता आला नाही. बाण लागला होता, रक्तस्राव त्याचा सुरू झाला होता आणि त्यामुळे आता हा अजगर मरणार हे कावळ्यांनी जाणलं होतं आणि कावळे लगेच ओरडायला काय केली, सुरुवात केली. अद्याप अजगर मेलेला नव्हता. तो हिंस्र फुटकारत होता आणि झाडावर चढण्याचाही प्रयत्न करत होता, पण माझा तीर आरपार घुसल्याने त्याला हे अशक्य होतं. तो परत त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता अजगर, पण रक्तस्राव होत होता, पण त्याला झाडावर मात्र काही चढता येत नव्हतं. तीर लागलेल्या जागेतून आता रक्तस्राव होऊ लागला होता. कोणत्या प्रेरणेने आणि विचाराने कोणास ठाऊक, पण तो एकदम मागे फिरला आणि हळूहळू ओढ्याच्या दिशेने जाऊ लागला. आणि मग त्यानं झाडावर न चढता ओढ्याच्या दिशेनं परत तो जाऊ लागला. तेव्हा कोठून कोणास ठाऊक 8-10 गिधाडे तेथे जवळपास येऊन उतरली. तेवढ्यात गिधाडं त्याला अजगराला खाण्यासाठी 8-10 गिधाडं अवतीभोवती जमा झाली त्या अजगराच्या. आता ही गिधाडे अजगराची सुंदर कातडी चिवडून खराब करून टाकतात की काय अशी भीती मला पडली. हा जो नायक होता, ती जी अजगराची कातडी होती ती अत्यंत सुंदर होती आणि हे गिधाडे ते टोचा मारून ती कातडी काय करतील, खराब करतील असं नायकाला वाटू लागलं. त्याची ती पट्ट्यापट्ट्याची कातडी माझ्या प्रेयसीला भेट म्हणून द्यावी असा मी विचार करीत होतो. आणि मग ती कातडी सोलून ती वाळवून आपली त्याची जी प्रेमिका नागी जी होती, या नागीला आपण काय द्यावी, भेट द्यावी असं त्या नायकाला वाटू लागलं. आणि ही गिधाडे मी झटकन खाली उडी मारली, पळतच वाळूत गेलो आणि दगडाने व भाल्याने त्या अजगराचं डोकं ठेचून काढलं. ते थोडासा त्या अजगरामध्ये जीव होता. मग यानं दगडानं भाल्यानं त्याचं पूर्णपणे डोक्यावर मार केला आणि ठेचून काढलं. आणि मग अजगर पूर्ण मेल्यानंतर त्यानं कातडी सोलायला काय केली, सुरुवात केली. अजगराचं वजन अंदाजे 2.5 मणाहून अधिक होतं. मी जर या पहिल्या शिकारीसाठी बाहेर पडलो नसतो आणि हाच अजगर जर मी माझ्या गावाजवळ मारला असता तर त्याच्या चरबीचा काही उपयोग झाला असता. आणि जर हा अजगर गावाशेजारी मारला असता तर त्या चरबीचा उपयोग नागा जमाती करत असत. त्यामुळे आता ती चरबी मात्र त्याला काही गावापर्यंत नेता येत नव्हती. त्यासाठी त्यानं फक्त वर्षीची कातडी होती तेवढीच त्यानं घेतली. मी रिकाम्या हाताने गावाकडे परंतु इच्छित नव्हतो, म्हणून त्याचं कातडं सोलण्यावरच मी समाधान मानलं. अजगराचं ते सुंदर कातडं मग मी एका फांदीवर वाळण्यासाठी म्हणून टाकलं. आणि मग ते सोलून झाल्यानंतर जे अजगराचं वरचं कातडं होतं ते त्यानं एका झाडावर काय टाकलं, वाळत टाकलं. तो कृष्ण पक्ष नव्हता, म्हणून सूर्यास्तापूर्वी चंद्राचा गोल उगवला होता. दुपारी निश्चित केलेल्या झाडावर बैठकीवर मी होतो. पाय फांद्यावर ठेवून आणि बाकीचं शरीर पाण्यात लपवून मी पोहडलो होतो. आणि मग संध्याकाळ झाली आणि या ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या झाडावर हा नायक बसला होता. आता चंद्र उगवलेला होता आणि हळूहळू प्राणी हे पाणी पिण्यासाठी या ओढ्याकडे येऊ लागलेत. माझ्या समोरून पाणी पिऊन हरणाच्या 2-3 जोड्या, घुईरेडे, 4-5 हत्ती, काही नीलगाई आणि एक नरगेंडा निघून गेला. रात्र पडली तशी आकृती दुसर दिसू लागल्या. फिकट चांदण्यास स्पष्ट दिसणं अशक्य होतं. रात्रीचा पहिला प्रहर होईपर्यंत मी जागा होतो. आणि मग नीलगाई आले, रेडे आलेत, हत्ती आले, हे सगळे इथं पाणी पिऊन परत जाऊ लागले. रात्रीचा पहिला प्रहर संपेपर्यंत हा नायक काय होता, जागा होता. आणि केव्हा नंतर त्याला काय लागली, झोप लागली. ओढ्याच्या पलीकडून एक गर्जना कानावर पडताच माझी झोप उडाली आणि एकदम गर्जना त्याला ऐकू आली आणि एकदम तो काय झाला, नायक जागा झाला. मी आवरून सावरून बसलो. हा नायक सावध झाला. 3-4 वेळा अशी गर्जना झाली आणि मोठी 3-4 वेळा गर्जना त्याच्या कानावर आली. मी लगेच ओळखलं ती एका चित्त्याची गर्जना होती. जी गर्जना होती एका चित्त्याची ती गर्जना होती. त्यानं शिकारीवर ताव मारलेला आहे, म्हणजे प्राण्याची शिकार करून पोटभर ती शिकार त्यानं खाल्लेली आहे आणि नुकतंच तो पाणी प्यायला, शिकार करून आता पाणी पण प्यायलेलं आहे.
ते सर्व त्या गर्जनातून सूचित होत होतं. आणि ती गर्जना असं होतं की पोटभर त्यानं खाल्लेलं आहे, पाणी प्यायलं, आणि त्या गर्जनेतून ह्या नायकाला ते समजलं होतं. कशी तरी रात्र सरली आणि ती रात्र तशीच संपली. मी दुसरा दिवसही झाडावरच घालवला. पुन्हा सूर्योदय झाल्यापासून हा नायक जो होता तो नायक पुन्हा झाडावरच बसून राहिला. ताण लागल्यावरच फक्त 3-4 वेळा ओढ्यापर्यंत गेलो. ज्यावेळी ताण लागेल तेवढंच त्या ओढ्यातलं पाणी पिण्यासाठी तो गेला होता. संध्याकाळ झाली तसा मी झाडाच्या काही फांद्या तोडल्या आणि एका चांबड्याच्या पातळ लांबट वादीमध्ये त्या ओवून एक जाळं तयार केलं आणि ते झाडाखाली पसरलं. मग मी झाडावर चढलो. वाटेल त्या परिस्थितीत आजची रात्र मला रिकामी जाऊ द्यायची नाही. मग त्याने एक युक्ती केली. हे जे झाड होतं ह्या झाडाच्या खालीच एक त्यानं जाळं विणलं. थोडं झाडाच्या फांद्या आणल्या आणि त्याने एक जाळं तयार केलं. आणि हा नायक जो होता हा नायक कुठं होता? झाडावर होता. आणि आज कुठल्याही परिस्थितीत आपण काय करायची? शिकार करायची असं त्यानं ठरवलं. सूर्यास्ताच्या वेळी एक मध्यम बांध्याची नीलगाय त्या जाळ्यात गावली आणि मग सायंकाळच्या वेळी एक नीलगाय जी ओढ्याला पाणी पिण्यासाठी आली होती ती या जाळ्यामध्ये काय झाली? अडकली. तशी ती फारच धडपडू लागली, हंबरू लागली. तिच्या सोबतच्या इतर नीलगायीने बराच वेळ ती सुटका येईल म्हणून वाट पाहिली, पण शेवटी अंधार पडत असलेला पाहून त्या पाणी प्यायल्या आणि जाळ्यात सापडल्या गायीकडे वळून पाहत निघून गेल्या. त्या जी नीलगाई सापडल्या होती ह्या जाळ्यामध्ये तिच्यासोबत इतरही नीलगाई आलेल्या होत्या. ती जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती, पण ती जाळ्यातून काही बाहेर पडू शकत नव्हती. बराच वेळ इतर नीलगाईंनी तिची वाट बघितली. आता येत नाही असं समजल्यानंतर त्या सगळ्या नीलगाई परत आपल्या जंगलात जाण्या दिशेने जाऊ लागल्या. त्या सगळ्या नीलगाईचा सगळा जीव ह्या नीलगाईमध्ये अडकलेला होता. त्या वळून ह्या नीलगाईकडे काय करत होत्या? पाहत होत्या. तसा मी शिकारीच्या देवीला मनोमन प्रणाम केला. आता मी कुण्याही रायफलधारी इंग्रज शिकाऱ्याच्या बरोबरीचा होतो. झाडावर माझं माचान होतं आणि खाली शिकारीचं भक्ष बांधलं होतं. वाघ किंवा चिता याचीच केवळ आता वाट पाहत होतो. आता जसं ब्रिटिश लोक शिकार करतात त्याप्रमाणे हा झाडावर बसलेला होता. खाली नीलगाय जाळ्यात सापडली होती आणि ज्यावेळी वाघ किंवा चिता पाणी पिण्यासाठी ओढ्याला येईल आणि ज्यावेळी नीलगाय दिसेल ते नीलगाई मारण्यासाठी तो येईल चिता किंवा वाघ, त्यावेळी आपण वरनं काय करायचं? बाण मारून त्या चित्याची काय करायची? शिकार करायचं असं त्यानं ठरवलं. जसजसा अंधार दाट होऊ लागला तशी पाणवठ्यावरील जनावरांची गर्दी कमी होऊ लागली. आता तर 1 ते 2 अशा संख्येने येत. संशयाने इकडे तिकडे पाहत आणि पाणी पित आणि पळून जात. आणि हा ओढ्याला जे यायचे वन्य प्राणी प्यायला पाणी पिण्यासाठी यायचे त्यांच्या मनात पण भीती असायची. इकडे तिकडे बघत पाणी पित आणि लगेच तेथून निघून जात असत. प्रथम मला असा संशय वाटत होता की रात्रीचा तो चित्ता जवळच कुठेतरी असावा, पण लवकरच हा संशय दूर झाला. याच वेळी माझ्या गुरुने सांगितलेली एक गोष्ट मला आठवली. जंगलामध्ये 7 कोस दूरपर्यंत शिकाऱ्याचा वास जनावरांना येत असतो. आणि मग या नायकाला गुरुने जे शिक्षण दिलं होतं त्यातली एक त्याला आठवलं की माणसाचा वास हा 7 कोसापर्यंत असतो आणि त्या प्राण्यांना कळतो की पुढं कोण आहे? शिकारी करणारा माणूस आहे. त्यामुळे आता त्यानं एक युक्ती केली. शिकाऱ्याचा वास जनावरांना येत असो म्हणून मला अशी भीती वाटू लागली की माणसाचा वास आल्यावर चिता इकडे फिरकलाच नाही तर चित्याला माझा जर वास गेला तर चिता कदाचित इकडं ओढ्याकडं येणार नाही. यावर उपाय तात्काळ मला सुचला. मी केलेल्या त्या अजगराची तीव्र कुबट वास मारत असलेली ती कातडी कमरेला लेपेटली आणि मग त्यानं जी अजगर जे मारलं होतं त्याची कातडी संपूर्णपणे अंगाला लेपटली. म्हणजे माझा वास त्या चित्यापर्यंत काय होऊ शकणार नाही? पोचू शकणार नाही. आणि फांदीवर सावधपणे बसलो. 1 तास असाच गेला. लांडगे ओढू लागले. दुसरा तास संपता चांद उगवून वर आला. याच वेळी पक्ष्यांचा गलगलाट वाढला आणि मग चांद वर आला, चंद्राचा प्रकाश पडला आणि मग एकदम पक्ष्यांचा कलकलाट सुरू झाला.
पक्षी चुळबुळ करू लागले, ओरडू लागले, चित्ता येत आहे असाच याचा अर्थ होता. ज्यावेळी पक्ष्यांचा गोंगाट होतो त्यावेळी त्यांना ह्या नायकाला समजलं की आता चित्ता ओढ्याच्या दिशेनं येत आहे. अजूनपर्यंत नीलगाय हंबरडे फुडत होती. जी नीलगाय जाळ्यात सापडली होती ती मोठमोठ्यानं ओरडत होती. पण आता चित्त्याचा गंध येताच तिनं पुन्हा एकदा जोरानं पाय झाडून सुटण्याची धडपड केली. आता तिला चित्त्याचा वास आला. आता आपला चित्ता मारणार हे नीलगाईला समजलं आणि त्यासाठी ती मोठ्यानं पुन्हा धडपडून त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती व्यर्थ ठरली. पण ती काय बाहेर पडू शकली नाही. मग नीलगाय निचेष्ट पडली. मग ती हालचाल न करता तशीच त्या जाळ्यात पडली. यावेळी चित्ता ओढ्याजवळ आला होता आणि तो पाणी पिण्यासाठी चित्ता आता ओढ्याजवळ आला होता. मी सावधपणे त्या दिशेने पाहिलं आणि मग झाडावर बसलेल्या त्या नायकानं सगळं लक्ष त्या चित्त्याकडं होतं. 2 हिरव्या ठिणग्या चमकत असलेल्या झाडीमधून दिसल्या. त्याचे डोळे फक्त लांबणं या नायकाला दिसत होते. भात्यातून हळूच मी एक बाण काढला. लगेच तो सावध झाला. भात्यातून एक बाण काढला. धनुष्य सरळ केलं, धनुष्यबाण सरळ केलं आणि त्यावर त्यानं बाण काय केला आता चढविला. एकाएकी नीलगाय जोराने हंबरली आणि जो नीलगाय जी होती जाळ्यामध्ये ती मोठ्यानं हंबरली. चित्ता त्या नीलगाईची शिकार करत होता. मग ती धडपडू लागली. चित्त्याने तिचा गळा दाबून धरला होता. चित्त्यानं ती जी नीलगाय होती तिचा गळा धरला होता आणि त्यातलं तो रक्त आदाशीपणे तो चित्ता काय करत होता पित होता. चित्त्याने तिचा गळा दाबून धरला होता. क्षणात त्यानं तिचं नरडं फोडलं आणि आदाशीपणे तो रक्त पिऊ लागला. मी नेम धरला. पुऱ्या ताकदीने खांद्यापर्यंत धनुष्याची दोरी खेचली. जेवढी ताकद होती पूर्ण ताणला तो बाण आणि काय केलं बघा त्यानं आणि बाण सोडला. सनसनत वेगाने बाण निघून गेला. न थांबता लगेच दुसरा बाण सोडला. पहिला बाण सोडला, लगेच त्यानं दुसरा बाण सोडला आणि एक जोरदार गर्जना कानावर आदळली. दोन्ही बाण त्या चित्त्याला लागले होते आणि चित्त्यानं मोठ्यानं गर्जना केली आणि जखमी चित्त्याचे धूळ मी ज्या फांदीवर बसलो होतो त्या फांदीला येऊन आदळलं. जो नायक ज्या फांदीवर बसला होता त्या चित्त्याची बाण लागल्यानंतर तो एवढा उंच उडाला की ज्या फांदीवर नायक बसला होता त्या नायकाला धक्का लागला आणि नायक पुन्हा झाडावरनं कुठं पडला, खाली पडला. त्या हादऱ्याने प्रयत्न करून देखील मी माझा तोल सावरू शकलो नाही आणि मी खाली आदळताच दगडाचा जोराचा मार बसला. ज्यावेळी नायक झाडावरनं खाली पडला तो दगडावर पडला आणि जोरात त्याला डोक्याला काय लागला, मार बसला. तरीही मला स्वतःला सावरलं. तरी मी स्वतःला त्यानं नायकानं सावरलं कारण चित्ता अजूनही काय होता, जिवंत होता. धडपडत उभा राहिलो आणि भाला सरसावून लढण्यासाठी उभा राहिलो. लगेच त्यानं धनुष्यबाण न घेता भाला घेतला. चित्ता समोर होता. चित्ता आपल्याला आता उडी घेणार हे नायकानं काय केलं होतं, आता ओळखलं होतं. भाला सरसावून लढण्यासाठी मी उभा राहिलो. मी सावरून असा उभा तोच चित्त्याने माझ्यावर झेप घेतली आणि चित्त्यानं ह्या नायकावर काय घेतली, झेप घेतली. मी नेम धरून त्याच्या डाव्या जांघेमध्ये भाला घुसवला. त्याच्या पायामध्ये जोरात त्यानं भाला घुसविला. मग मला आठवलं ते एवढंच की माझं तोंड व डोकं रक्ताने माखून गेलं होतं. त्याला भाला मारला आणि ते सगळं रक्तस्राव होत असल्यामुळं हा जो नायक होता हा नायक पूर्णपणे काय पडला, बेशुद्ध पडला. फक्त एवढं इतकंच आठवलं की लगेच मी बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आलो आणि मग सकाळच्या वेळी त्याला काय आली, शुद्धी आली. डोक्याला जखम झाल्याने पुष्कळ रक्त निघून गेलं होतं. रातभर ते डोक्यातनं काय केलं होतं, रक्त निघून गेलं होतं. मी कसा तरी पडत झडत ओढ्याजवळ गेलो आणि मग जो नायक होता तो नायक त्या ओढ्याजवळ आला. पाण्याने माझी जखम धुवून काढली. त्यानं सगळं जी जखम झाली होती ती सगळी दगडाचा जो मार बसला होती जखम पूर्णपणे स्वच्छ केली आणि जवळच्या झाडोऱ्यातील विशिष्ट औषधी झाडपाला ओरबाडून काढला आणि त्या नागा जमातीतल्या ज्या जंगलातल्या ज्या औषधी वनस्पती असतात त्या औषधी वनस्पती ओळखल्या आणि त्याचा पाला करून त्यांना आपल्या जखमेमध्ये भरला आणि तो दगडावर वाटून डोक्यावरील जखमेत भरला आणि ते बारीक करून तो आपल्या जखमेमध्ये भरला. अंगात थोडी शक्ती आल्यावर मी जखमी चित्त्याच्या पाठलागासाठी निघालो आणि मग थोडंसं बरं वाटल्यानंतर चित्ता ज्या दिशेने गेला त्या दिशेनं
चित्ता मरून पडला आहे का बघण्यासाठी तो जाऊ लागला. मला फार दूर जावं लागलंच नाही, नायकाला फार दूर जावं लागलं नाही. जवळच तो काय झाला होता, चित्ता मरून पडला होता. ओढ्याच्या पल्याडल्या अंगाला एका फरलांगभर अंतरावर काही कावळे ओढत होते. ओढ्याच्या पलीकडे थोड्याच्या फरलांग अंतरावर काही कावळे मोठ्यानं काय होत होते, ओढत होते. आणि मग ह्या नायकाला समजलं की चित्ता मरून पडला आहे आणि कावळे सगळे काय झाले आहेत आता ओरडायला लागलेले आहेत. चित्ता मरून पडला होता. त्याची लांबी 5 फुटापर्यंत होती. 5 फुट असणारी त्याची काय होती, लांबी होती. मग मी त्याची कातडी सोडवू लागलो. मग त्यानं सगळी जी चित्त्याची कातडी होती वरची ती कातडी सोलून काढली. यामध्ये 4-5 तास निघून गेले. काढून येण्यासाठी तर 4-5 तास गेले. मला विजय मिळाल्याने थकावट वाटली नाही. आणि मग आपण पहिली शिकार केल्यामुळं त्याला अजिबात थकावट काय झाली नव्हती, वाटत नव्हती. अजगर व चित्त्याची कातडी मी घेऊन गावाकडे निघालो. पहिल्या अजगरची कातडी आणि चित्त्याची कातडी घेऊन नायकाने केलेली पहिली शिकार घेऊन तो आता आपल्या गावाकडे निघाला होता. गावाबाहेरील देवळाजवळ मी पोचलो आणि ढोल जोरजोराने वाजवू लागलो. आणि तो वेशीवर आला. वेशीवर असणारे हे होतं, मंदिर होतं देवाजवळ. तिथे येऊन त्यांना जो ढोल होता तो ढोल मोठ्यानं वाजवायला काय केली, सुरुवात केली. तो ढोल वाजल्यानंतर त्या ढोलाचा आवाज नागा जमातीतल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचला. आणि त्यांना समजलं की नायकानं काय कोणाला शिकार करून तो सुखरूपपणे परत आलेला आहे. मी विजयी होऊन सुखरूप परत आल्याची ती खूण अर्थात ती गावातील लोकांनी ओळखली आणि गावातली ढोलही वाजवू लागली. आणि मग गावातल्या लोकांनी आनंद झाला. तेही मोठ्याने ढोल आता काय करू लागलेत, वाजवू लागले. आणि माझ्या स्वागतासाठी सारा गाव देवळाकडे लोटू लागला आणि सगळे लोक देवळाकडे येऊ लागले. त्यात माझी प्रेयसी खात्रीने असेल आणि येणाऱ्या सर्व लोकांमध्ये जी नागी होती प्रेयसी ती पण त्यामध्ये निश्चित असणार आहे. मलाही खूप आनंद झाला होता. मी पहिली शिकार केले होते. आता माझ्या नागीबरोबर माझं आता काय होणार, लग्न होणार, मला नागा जमातीत स्थान मिळणार. ह्या नायकाला पण काय झाला होता, फार आनंद झाला होता. कारण ती मला मिळणार होती. आता तिच्याबरोबर माझा आता काय होणार, विवाह होणार. माझा हा 3रा जन्म झाला होता आणि आज मी पहिली शिकार हा नागा जमातीतला 3रा जन्म मानला जातो आणि तो आज झाला होता. मी जमातीचा माणूस झाला होतो. आता या जमातीत मला काय मिळणार, स्थान मिळणार. अशा पद्धतीनं महादेव मोरेने ही थ्रिल्स जी हिंदी पुस्तक आहे त्यातनं घेतलेली ही पहिली कथा, अनुवाद केलेली पहिली कथा म्हणजे कुठली, पहिली शिकार. ती कथा आपण आज थोडक्यात बघितली. नायकानं कशाप्रकारे शिकार केली ते बघितलं. नागा जमातीमध्ये असणाऱ्या त्यांच्या परंपरा बघितल्या, प्रथा बघितल्या आणि नागा जमातीमध्ये पहिल्या शिकारीला कशाप्रकारे महत्त्व दिलं जातं आणि ह्या नायक ह्या पहिल्या शिकारीमध्ये कसा यशस्वी होतो हे आपण सर्व या ठिकाणी आता पाहिलं. धन्यवाद.